कफनी कंबरे पर्यंत उचलून दाविते झाले सकळा लागून ग्रंथी टवटवून उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्या एवढे चार ग्रंथी चोहीकडे म्हणती पहा हे भोगणे पडे तुमचे साकडे मज लागी हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक भक्ता लागी दुःखे ही कैक भोगिती अनेक संत कैशी मेणाहूनी मौचित्त सबाह्य जैसे नवनीत लाभे वीण भक्तांसी प्रीत भक्तची गणगोत जयाचे एकदा ऐसा वर्तला प्रकार नाना साहेब चांदोरकर निघाले सोडून नंदुरबार पंढरपुरासी जावया नाना परम भाग्यशाली साईंची अनन्य सेवा फळली भूवैकुंठ प्राप्ती घडली मामलत मिळाली तेथील येताची हुकूम नंदुरबारी जाणे होते अतिसत्वरी तातडीने केली तयारी हेतू अंतरी दर्शनाचा सहकुटुंब सहपरिवार शिर्डीसी जाण्याचा झाला विचार शिर्डीच प्रथम पंढरपूर करू नमस्कार बाबांसी नाही कोणासी पत्र पाठविले नाही निरोप वृत्त कळविले सरसामान सर्व आवरिले गाडीत बैसले लगबगा ऐसे जे हे नाना निघाले नसेल शिर्डीत कोणासी कळले परी साईंसी सर्व समजले सर्वत्र डोळे तयांचे नाना निघाले सत्वर असतील निमगावाचे शिवेवर तो शिर्डीत चमत्कार घडला साचार तो परिसा बाबा होते मशिदीत म्हाळसापती समवेत आपा शिंदे काशीराम भक्त वार्ता करीत बसलेले इतुक्यात बाबा म्हणती अवघे मिळून करूया भजन चौघे उघडले पंढरीचे दरवाजे भजन मौजेने चालवू साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता कळून चुकली तया ही वार्ता नाना शिवेच्या ओढ्यासी असता भजनोल्लासता बाबांसी भजन पंढरपूरला जायाचे जायाचे तिथेच मजला राह्याचे तिथेच मजला राह्याचे